हॅलो सर्वजण, आमच्या NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्सवरील आपले स्वागत करतो. आम्ही आयसोमेट्रिक अनुमानांचे संरक्षण करीत आहोत आणि आम्ही मॉड्यूल क्रमांक 6 मध्ये आहोत. तर शेवटच्या क्लासमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्शन तंत्र पाहिले आहेत, म्हणजे समांतर अंदाज आणि दृष्टिकोन अंदाज. त्यामध्ये आम्ही ऑर्थोग्राफिक अंदाजे, तिरकस प्रोजेक्शन आणि दृष्टिकोन अंदाज खाली नमूद केले, जिथे आपण तपशीलवार माहितीमध्ये ऑर्थोग्राफिक अंदाजांचा भाग असलेल्या एक्सोनोमेट्रिक अंदाजांसह त्यामध्ये आयसोमेट्रिक अनुमान, डिमेट्रिक आणि ट्रायमेट्रिक बद्दल शिकण्याचा प्रयत्न केला आहे. मग आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, प्रोजेक्शन आणि डायमेट्रिक प्रोजेक्शन प्रवृत्तीच्या कोनांच्या बाबतीत ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन इन्क्लिनेशन काय आहे हे समजते. दोन्ही बाजूंनी जर ते समान असेल आणि क्षैतिजाने 30 अंश आणि संपूर्ण ऑब्जेक्ट आम्ही अशा प्रकारे ओरिएंटेड करतो की क्युबॉइड जोड्यासारखे दिसते, षटकोन सारखे दिसते. अशा प्रकारचे प्रक्षेपण ज्याला आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन म्हणतो. अंदाजांमध्ये आपल्याकडे भिन्न कोन आहेत, त्या 13 अंशांपेक्षा कमी काहीतरी. इथे हे 15 अंश आहे आणि ट्रायमेट्रिक मध्ये आपल्याकडे 3 कोन आहेत आणि काहीतरी 30 अंश पेक्षा कमी आणि 30 अंशांपेक्षा जास्त. अशा प्रकारचे अनुमान आम्ही ट्रायमेट्रिक अंदाज म्हणतो. जर आयताकृती बॉक्स असेल तर आजच्या क्लासमध्ये हे आयसोमेट्रिक ड्रॉ करण्यासाठी दिले जातील. ते विशेषतः कसे करावे हे चरणे आम्ही शिकणार आहोत. आयत विशिष्ट प्लेनवर स्थित आहे. आयसोमेट्रिक प्रोजेक्शनद्वारे त्याची कल्पना कशी करता येते. तर आपण एक उदाहरण घेऊ या आयत. आता आमच्याकडे रुंदी आणि 50 मिमी लेंथच्या 30 मीटर आकाराचे आयत आहे. चला कोपराचे नाव A, B, C आणि D म्हणून गुणू. या आयतासाठी आपल्याला प्रक्षेपित करायचे आहेत. आपण म्हणण्याचा प्रयत्न करीत आहोत. पहिले 3 भिन्न प्रकारचे प्रोजेक्शन शक्य आहेत. एक आपण व्हर्टिकल फेस म्हणतो. एक आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आहे. डाव्या हाताचे क्षैतिज फेस देखील एक मेट्रिक अनुमान आहे आणि त्या क्षैतिज चेहऱ्याचे शीर्ष दृश्य. आता आपण या प्रक्षेपित चरणाकडे पाहूया. क्षैतिज फेस प्रक्षेपामध्ये प्रथम हे आयसोमेट्रिक एक्सिस कसे बनवायचे, जेथे वास्तविक स्केल आधार प्रमाणात वर मोजली जाऊ शकते. त्या पर्यंत आम्ही सर्व लेन पैकी प्रथम हा उजवा व्हर्टिकल फेस घेणार आहोत. उदाहरणार्थ माझ्याकडे आयत असल्यास आणि मी त्यास किंचित झुकलेल्या इन्क्लाइन्ड राईट डायरेक्शन ही योग्य दिशा बघितली पाहिजे. त्या आयताला कसे दिसते हे कसे दिसते, ज्याला आपण व्हर्टिकल फेस अनुलंब चेहरा म्हणतो. तर आपल्याकडे हात थोडीशी उलाढाल आहे. रिखंद बाजूने ते निरीक्षण करा. हे खरोखर कसे दिसते. तर हे करण्यासाठी आपल्याला प्रथम काय करावे लागेल ते म्हणजे क्षैतिज लाईन तयार करणे आणि 30 अंश रेखा ड्रॉ करा. आयसोमेट्रिक अनुमानांसाठी 30 अंश इन्क्लिनेशन लाईन आहे. प्रवृत्तीची ओळ खूप महत्त्वाची आहे. आता AB ची लांबी कितीही असली तरी या आयसोमेट्रिक प्लेन कन्स्ट्रक्शनवर A आणि B म्हणून ला चिन्हांकित करा. तर याला 1B म्हणा, कारण आपण आयसोमेट्रिक एक्सिस खरोखरच्या लेंथकडे ड्रॉइंग काढत आहोत. तर AB जे काही आहे आणि हे AB मध्ये 1. आता पासून ड्रॉप करत सर्व दिशेने जा. त्याचप्रमाणे ड्रॉप करत B ते C पर्यंत सर्व मार्ग खाली करा. ते AB लाईन
पर्यंत समांतर ते B ते C पर्यंत अंतर काहीही असो BC तिथे आणि आणखी BC स्थित आहे, तर त्यावर एक व्हर्टिकल रेषा लाईन ड्रॉ जे BC लांबीचे आहे ते तयार करा. आपल्याकडे हे आहे आयसोमेट्रिक व्ह्यूवर देखील या आयत समान लेंथ वापरा. मग या लाल रेषेला समांतर आपल्या ड्राफ्टर चा वापर करा. त्या बिंदूमधून आणखी एक लाईन ड्रॉ करा. जिथे ही लाईन लंबवत असेल तिथे क्षैतिज रेषा कॉल असे म्हणतात. तर आता आपल्याकडे ABCD गुण आहेत. आणि हे पहिले आयसोमेट्रिक व्ह्यू आहे कारण आम्ही व्हर्टिकल फेसवरून त्याचे निरीक्षण करीत आहोत. त्याचप्रमाणे आपण लेफ्ट हँड व्हर्टिकल फेस बांधू. त्यासाठी आपण प्रथम अनुसरण करू. आपण एक क्षैतिज रेखा ड्रॉ करू आणि मग बीच्या संदर्भात या संदर्भात एक इन्क्लाइन्ड लाईन काढू. तर या चलांचे नाव ए मला माफ करा हे एक असावे असे मानले जाते. हे B आहे, हे C आहे आणि हे D आहे. 31 अंश लाईन काढा. अब अंतर जे काही आपल्याकडे आहे समान अब अंतर आपल्याकडे आहे ते आपल्याकडे आहे. मार्क A B लंबरेषा ड्रॉ करा. C नाव द्या. त्याचप्रमाणे तिथे लेंथ कितीही असली तरी लंबरेषा ड्रॉ करा. आपल्याकडे समान लांबी आहे. AB लाईनला समांतर लाईन काढा. अशा प्रकारे आम्ही लेफ्ट हँड व्हर्टिकल फेसवर आयसोमेट्रिक व्ह्यू तयार करतो. जर ते असेल तर एक शीर्ष दृश्य क्षैतिज फेस आपण काय करणार आहोत. क्षैतिज रेखा काढा. एक इन्क्लाइन्ड लाईन 30 अंश ड्रॉ करा. आणखी एक इन्क्लाइन लाईन 30 अंश काढा. AB लेंथ काहीही असो समान AB लेंथ जी D लांबी असली तरीही समान AD लांबी शोधा. B आणि CD मधून परपेंडिक्युलर्स ड्रॉप करा. तर पहिल्या दृष्टिकोनातून आम्ही त्या मार्गाने आयसोमेट्रिक व्ह्यू तयार करू. आता त्रिकोण ए कसे बनवायचे आणि त्या कोणत्या मेट्रिक अनुमानांचे अनुमान आहे ते पाहूया. त्रिकोण ए बी आहे कदाचित एखाद्यास विशिष्ट इन्क्लिनेशन प्रवृत्तीच्या कोनांसह दिले जाते. या 30 युनिट्स चा बेस आहे आणि कोनात एक 45वा भाग आहे. दुसरा कोन 60 अंश आहे. हा त्रिकोण आपण हे अशा प्रकारे फिरवू इच्छितो की आयसोमेट्रिक व्ह्यू ज्यायोगे आपण त्याची कल्पना करू शकतो. बेस 30 अंशांसह यापैकी कोणत्याही प्रकारच्या वस्तूंसाठी प्रथम चरण या वस्तू आयत जोडा. जर तुम्हाला आयत कसे ड्रॉ करायचे हे माहीत असेल तर आम्ही त्या आयताशी इतर बिंदू आणि संरेखित करतो आणि त्यास फिरवतो. हा सर्वात सोपा मार्ग ज्याला आपण बॉक्स पद्धत म्हणून लोकप्रिय होतो. तर आयतासाठी प्रथम ड्रॉ ABCD ओळी. या आयत हा त्रिकोण जोडा. आता हे संपूर्ण आयताला त्या 30 अंश लाईनसह समांतरोग्राम म्हणून फिरवावे लागेल. म्हणून ज्या प्रकारे आम्ही आयत कसे बांधले. AB उजव्या चेहऱ्यासाठी AB 31 डिग्री लाईन ड्रॉ करा.
राईट फेस साठी AB पॉइंट लोकेट करा। आता B लंबरेषेपासून तर B देखील लंबरेषेपासून लंबरेषा आणि AB ला समांतर लाईन या आयताच्या BC अंतरावर ड्रॉ करा। तर आम्हाला माहित आहे की ते आयत कसे बनवायचे ते, म्हणून तयार केले आम्ही AB AD रेषा, नंतर BC रेषा आणि नंतर CD ओळी कन्स्ट्रक्ट केल्या। आता त्रिकोण साठी बिंदूपासून आपल्याला त्यास पुढील आयतावर शोधावे लागेल। त्या आयतावर C ते 1 पर्यंत अंतर काय आहे, त्याचप्रमाणे CD लाईन वर ते अंतर निवडा। तर आपली कंपास किंवा विभाजक वापरा जी लेंथचे हस्तांतरण जे काही असेल ते येथे। नंतर त्या बिंदूला 1 म्हणा। एकदा आम्हाला एक बिंदू आणि AB पॉइंट माहित झाल्यानंतर आपण त्यांच्यात सामील होऊ शकतो। आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, आम्ही ते तयार करू शकतो। त्याचप्रमाणे जर आपल्याला आयसोमेट्रिक प्लेनमध्ये डाव्या बाजूला स्थान हवे असेल तर प्रथम क्षैतिज लाईन ड्रॉ करा जिथे आपण त्या दिशेने फिरणार आहोत। तर एक ओळ 30 अंश हस्तांतरण AB ड्रॉ करा येथे लांबी उर्वरित आयत BC रेषा अनुलंब AD लाईन तयार करा तसेच अनुलंब त्यांना काढा। एक C लेंथ येथे हस्तांतरण करा। एखादी व्यक्ती D1 लांबी देखील त्याच प्रकारे हस्तांतरित करू शकते। आपण D हस्तांतरित कसे करू शकतो ते मार्ग, एकदा C लेंथ आहे आम्ही ते ट्रान्सफर करू शकतो। एकदा पूर्ण झाल्यावर आपल्याकडे हा बिंदू आहे त्रिकोण तयार करण्यासाठी आता एक B सामील होतो। आता आम्हाला ते शीर्ष दृश्यात हवे आहे ते कसे बनवायचे, म्हणून एक अक्ष ज्याची आम्हाला आयसोमेट्रिक थीम आवश्यक आहे। म्हणून याचा अर्थ असा आहे की आयसोमेट्रिक अक्षांपैकी म्हणून AB लाईन वापरा ज्यावर आपण खरोखर ते तयार करू शकतो। वरच्या दृश्यासाठी आम्हाला आणखी एक आयसोमेट्रिक एक्सिस देखील आवश्यक आहे। त्या उद्देशाने AD लाईन वापरा। तर AB आणि AD आम्ही अशा प्रकारे फिरत आहोत की ते समान कोन बनवणार आहेत। म्हणून चला ते बघूया। प्रथम आम्ही 30 डिग्री लाईन ड्रॉ करतो। त्याचप्रमाणे आणखी एक 30 अंश लाईन ड्रॉ करा। त्यास नाव द्या। लेंथ हस्तांतरण करा। अशाच प्रकारे हस्तांतरण या लेंथ वर AB लांबी। एकदा आम्ही ते हस्तांतरित केले की आम्हाला हे मुद्दे माहित आहेत B आणि D। आता AB लाईनला समांतर BC च्या अंतरावर आणखी एक लाईन ड्रॉ करा। तर आपल्याकडे C आहेत। आता येथे 1 ते C पर्यंत 1 ते C लेंथ कडे गुणले आहेत। एकदा ते पूर्ण झाल्यानंतर वरच्या दृष्टिकोनातून बिंदू AB आणि 1 जोडा। आपल्याकडे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आहे।
तर या आयसोमेट्रिक प्रोजेक्शन बद्दल सर्व आहे. जर आपल्याकडे एखादी वस्तू असल्यास आपण अशा प्रकारे फिरत असल्यास ती दोन्ही प्लेनवर समान कोन बनवते. ज्या प्रकारे आपल्याला हे आयसोमेट्रिक प्रक्षेपण करावे लागेल हे कोणतेही गुंतागुंतीचे ऑब्जेक्ट असू शकते, परंतु प्रथम आपल्याला त्यास आयत मध्ये जोडावे लागेल की आयसोमेट्रिक एक्सिस पैकी 31 अंशांसह ओळखायला पाहिजे. मग या आयताची खरी लांबी परपेंडिक्युलर रेषांसह आणि समांतर प्रकारच्या ओळीसह वर हस्तांतरित करा आणि आपल्याला ती हस्तांतरित करायला आवडेल असा बिंदू शोधा. तर पेंटागॉन 1 2 3 4 आणि 5 चे बिंदू आपल्याला हे समांतरोग्राम AB CD समांतरोग्रामवर हस्तांतरित करावे लागेल. उदाहरणार्थ लाईन A1 समान असेल तर आपण त्यास चिन्हांकित करू जेणेकरून प्रथम बिंदू केला जाईल. मग जे काही B ते लांबी आहे किंवा 2 ते समान लेंथ आहे जे आपण ते 1 2 पर्यंत वापरतो. अशाच प्रकारे प्रथम आपण A1 ला लेंथ नंतर B ते 3 शोधू. B ची लांबी 3 कितीही असली तरी ती B3 आपण C4 येथे C वरून शोधू 4 आणि समान लांबी आपण शोधू. मग 5 आम्ही एकदा केले की आम्ही ते शोधू. आमच्याकडे हे बिंदू आहेत लाईनने जोडतात. आता उजवीकडील दृश्यावरून इतर आघाडीचे दृश्य डाव्या बाजूला जर आपण पाहत असाल तर वर 30 अंश च्या क्षैतिज इन्क्लिनेशन लाईन सह क्षैतिजतून फिरवा. एकदा आपण त्या सह केले की योग्य रेषा हस्तांतरित करून आपण प्रथम बिंदू तिसरा चौथे पाचवा बिंदू शोधू शकतो. वरच्या दृश्यासाठी आयताला दोन्ही बाजूंनी 30 अंश समान कोन करावे लागतात. तर आपण अशा प्रकारे फिरतो की A B रेषा यामुळे 30 अंश आणि त्याचप्रमाणे AD लाईन देखील 30 अंश बनते. तर आम्ही येथे कितीही AD लेंथ शोधू समान लांबी इथे आम्ही ते शोधू. त्याचप्रमाणे AB लांबी आपण शोधू. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे आयत नंतर 1 2 B3 C4 आणि D5 लांबी योग्य प्रकारे हस्तांतरित करू शकतो. तर आपल्याकडे पहिले दुसरे तिसरे चौथे 50 गुण असतील. त्यांना मध्ये पेंटागॉन सर्वोच्च दृश्यात मिळवण्यासाठी सामील व्हा. वर्तुळासाठी ते कसे करावे आपण हे शिकूया. प्रथम चरण नेहमीच आयत एक सर्कल बंद करते. आता जेथे जेथे हा इंटरसेक्शन तेथे सर्कल नाव त्यांच्याकडे 3 आहे तेथे सर्कलसाठी 4 5 व बिंदू. आता समांतरोग्राम किंवा समभुज चौकोन फ्रंटल दृश्यावर तयार करा. आम्ही मध्ये पाहिले आहे की 30 अंश हस्तांतरण उर्वरित CD लाईनसह ही AB लाईन कशी बनवायची. तर आपल्याकडे हे ABCD आयत आहे.
आता आकाराच्या CD आणि ADच्या 3 आणि 4 मध्यबिंदू मिळवा. तर CD बिंदू हा DA पासून 3 व आहे बिंदू 4 आहे. हे बिंदू या समभुज चौकोनवर हस्तांतरित करावे लागेल. त्या उद्देशाने आपण कसे करू? या आयताचे अंतर मापन आहे. या आयतावर C ते 3 काय आहे? कारण आम्ही C आधीच ओळखले आहे. आता CS विभाजक ला 3 बिंदू चिन्हांकित करण्यासाठी आपला कंपास वापरा. 3 येथे 3 C आणि मध्ये समभुज चौकोनरोजी एकमेकांना समान आहे. त्याचप्रमाणे D4 किंवा 4 अंतर ते 4 व पर्यंत शोधा. तो 4 आणि 3 बिंदू म्हणून बिंदू एकदा ते केले की व B ते C मध्ये एका लाईनने सामील होतो. त्याचप्रमाणे लाईनने B ते 4 या मध्ये सामील होतात आणि K मध्ये डायगोनल लाईन सामील व्हा. जिथे हा इंटरसेक्शन घडत असेल तेथे त्या बिंदूला 2 व आणि 1 असे म्हणतात. मी पुन्हा सांगतो. म्हणून B मध्ये चौथ्या टप्प्यावर सामील व्हा. त्याचप्रमाणे B ते तिसऱ्या बिंदूत सामील व्हा. जेथे डायगोनल कॉल इंटरसेक्ट जाईल तेथे त्या बिंदूंना 1 आणि 2 केंद्र म्हणून 1 आणि 2 वापर करा. तर ते 1 आणि 2 केंद्र म्हणून वापरून लेंथ व 1-3 काय आहे ते मोजा. मग तेथून जात असताना सर्व मार्ग ड्रॉ करा. एक सेंटर म्हणून एक त्रिज्या एक गुळगुळीत कमान ड्रॉ करू शकतो जो बिंदू 5 इंटरसेक्टिंग करतो. बिंदू कसे आहे त्या 3 आणि चौथ्या समान मार्गाने आपल्याला कसे जोडले जावे हे त्या टोकापर्यंत सर्व मार्ग आणि या बिंदूच्या शेवटच्या 5 बिंदूपर्यंत सर्व ट्रॅक देखील बांधू शकतो. तर एकदा आपल्याला हे माहित आहे की ARC सर्कल ड्रॉ करा. त्याचप्रमाणे 2 सेंटर म्हणून वापरून दुसरा ARC मधून 6 जात आहे. आता 4 2 3 गुळगुळीत वक्र सह सामील होता. त्याचप्रमाणे गुळगुळीत वक्रासह 6 ते 5 तर आपले सर्कल आयसोमेट्रिक व्ह्यू लंबगोलमध्ये रूपांतरित करते. त्याचप्रमाणे जर आपल्याला डाव्या बाजूला दृश्य ठेवायचे असेल तर आपण त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करतो. समांतरोग्राम क्षितिज अशा प्रकारे 30 अंश लाईन बनविली. आपला आयत बदल करा आणि उर्वरित लंबगोल तयार करा. तर आपण त्या सोल्युशनकडे पाहूया म्हणजे AB CD या डेटा बिंदूंचे 3 4 5 6 केंद्रांना शोधून काढा. वर आणि 1 तर त्रिज्या RSC द्वारे मंडळे म्हणून त्यांच्यात सामील होतात. वरच्या दृष्टीने समान प्रक्रिया AB लाईन म्हणजे BC लाईन 30 अंशाचा कोन तयार करते. समांतरोग्राम तयार करते. नंतर B पासून या
तिसऱ्या बिंदूपर्यंत त्याच मार्गाने B या आयतातून 4 बिंदू आणि 4 बिंदूकडे हस्तांतरित करून चौथ्या बिंदूपर्यंत पोहोचते। या तात्काळ केंद्रे तयार करा 1 2 आणि नंतर हे लंबवर्तुळ मिळविण्यासाठी CPS गुळगुळीत आर्कद्वारे ड्रॉ करा, कनेक्ट करा। म्हणून आयसोमेट्रिक दृश्यांमध्ये आपले सर्कल जेव्हा आपण ते फिरवता तेव्हा ते लंबगोलसारखे दिसते आणि पुढील क्लासमध्ये आम्ही या आयसोमेट्रिक अनुमान प्रथम सॉलिड घटकांचे कसे करावे हे शिकू। धन्यवाद।